नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण फराळाच्या ताटातील पहिला उचलला जाणारा पदार्थ म्हणजे चकली. तर आज आपण चकली करण्याची आणि चकलीची भाजणी करण्याची योग्य पद्धत आणि भाजणीचे योग्य प्रमाण पाहणार आहोत, की ज्यामुळे आपली चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत बनेल. चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण भाजणीचे प्रमाण पाहूया. इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. सावलीतच वाळवला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही उन्हामध्ये देखील वाळवून घेतला तरी चालेल. आता मी 5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथं आपण 3 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. डाळ देखील स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. ही सुद्धा डाळ स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोह्यांना वापरतो तेच हे पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. मोठे 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत. मोठे 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे. ओवा थोडासा घेतला आहे कारण आपण चकली करताना देखील ओव्याचा वापर करणार आहोत. इथं मी डाळ तांदूळ मोजण्यासाठी अशा प्रकारे आमटीच्या वाटीचा वापर केलेला आहे. या वाटीनेच मोजून मी सगळे पदार्थ घेतलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारचे कुठल्याही वाटीचा किंवा भांड्याचा वापर करू शकता, की ज्यामुळे आपल्याला भाजणीचे योग्य प्रमाण मिळेल. डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवणं शक्य नसेल तर ते ओल्या कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे त्याला काही धूळ असेल किंवा दुकानांमध्ये टिकण्यासाठी किंवा अळीजाळी होऊ नये म्हणून त्याला काही केमिकल्स लावली जातात, ते देखील निघून जातील. त्यामुळे ती शक्यतो स्वच्छ धुवून घ्यावी, नाही तर ओल्या कापडाने पुसून घेतली तरीही चालेल. चकलीसाठी ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो असा तांदूळ घ्यावा. इथं भाजणीसाठी मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे. कढई थोडीशी मोठी आणि खोलगट असावी. आता यामध्ये आपण तांदूळ पहिल्यांदा भाजून घेणार आहोत. आता आपण तांदूळ सतत हलवत अशा प्रकारे भाजून घेऊयात, की तांदूळ छान असा फुलला पाहिजे आणि तांदळाचा छान असा सुगंध आला पाहिजे. इथं पहा, आपण सतत हलवत हा तांदूळ छान असा भाजून घेतलेला आहे. सगळे तांदूळ भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटे लागलेली आहेत आणि तांदूळ छान असा भाजून झालेला आहे. तांदूळ छान फुललेला आहे आणि हलकासा ब्राऊन रंग देखील आलेला आहे. खूप जास्त तांदूळ करपेल इथपर्यंत आपण तांदूळ भाजणार नाही, तर थोडासा हलका रंग बदलला की आपला तांदूळ भाजला आहे असं समजावा. आणि आपण एखादा तांदूळ तोंडात टाकून पाहायचा. जर तांदूळ छान असा कुरकुरीत लागला, कडकडीत लागला, म्हणजे आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण हे तांदूळ बाजूला काढून थंड करून घेऊयात. आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात. डाळ देखील आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत. भाजणी करताना कुठेही आपण गॅसची फ्लेम अजिबात वाढवणार नाही, तर अगदी मंद आचेवरच आपण सगळे पदार्थ भाजून घेणार आहोत. डाळ देखील मंद आचेवर छान असा सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. डाळीचा थोडासा रंग बदलला की मग आपण डाळ भाजली असे समजावे. डाळ भाजण्यासाठी तांदळापेक्षा 1 ते 2 मिनिटे कमी लागतात. डाळ छान अशी सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे. तुम्ही पहा, अगदी हलकासा रंग बदललेला आहे. पण डाळ जर आपण आता तोंडात टाकून पाहिली तर थोडीशी मऊच लागते. जर आपल्याला वाटत असेल की डाळ आपली व्यवस्थित भाजली नसेल किंवा जर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नसेल, तर आपण ही डाळ अगदी बाजूलाच काढायची. लगेचच तांदळामध्ये मिक्स करायची नाही आणि पूर्णपणे थंड झाल्यावर आपण खाऊन पाहायची. जर छान अशी कुरकुरीत म्हणजेच कडकडीत लागली की आपली डाळ अगदी व्यवस्थित परफेक्ट भाजलेली आहे असे समजावे. इथं हरभऱ्याची डाळ देखील आपली व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. डाळीचा हलकासा रंग बदललेला आहे. आता आपण ही डाळ बाजूला काढून घेऊयात. आता मूग डाळ देखील आपण 2 ते 3 मिनिटे छान अशी भाजून घेणार आहोत. डाळीचा हलका रंग बदलला, छान असा सुगंध आला, म्हणजे आपली डाळ अगदी व्यवस्थित भाजली आहे असे समजायचे. इथं तुम्ही पहा, मूग डाळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटेच लागतात. पण अगदी छान आणि व्यवस्थित अशी ही डाळ आपण भाजून घेणार आहोत. इथं पहा, 1-2 ते 3 मिनिटांनी मूग डाळीचा छान असा रंग बदललेला आहे आणि सुगंध देखील येतोय. आपली डाळ छान अशी भाजून झालेली आहे. आता आपण उडीद डाळ भाजून घेऊया. उडीद डाळ देखील आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ लगेचच भाजून होते. इथं पहा, डाळीने लगेचच रंग बदललेला आहे. हलका ब्राऊन रंग आलेला आहे. अशा पद्धतीने आपली उडीद डाळ देखील भाजून झालेली आहे. उडीद डाळ भाजल्यानंतर अगदी छान असा सुगंध येतो. आता आपण ही डाळ देखील बाजूला काढून घेऊयात.
त्यानंतर आता आपण साबुदाणा भाजून घेऊया. तर साबुदाणा भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटे लागतो आणि साबुदाणा छान असा फुलला, थोडासा हलका झाला म्हणजे आपला साबुदाणा भाजून झाला असं समजायचं. साबुदाण्यामुळे चकलीच्या पिठाला छान असा चिकटपणा येतो. चकली मध्येच तुटत नाही आणि कुरकुरीतपणा देखील येतो. इथं पहा 1 ते 1.5 मिनिटांनी छान असा साबुदाणा फुललेला आहे. आता आपण साबुदाणा देखील बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर 1 ते 1.5 मिनिटे आपण पोहे भाजून घेणार आहोत. पोह्यामुळे चकलीला छान असा खुसखुशीतपणा येतो. तर इथं पहा हलका पोह्यांनी रंग बदललेला आहे. लगेचच आपण पोहे बाजूला काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. त्यानंतर आपण फुटाण्याची डाळ अगदी 30 ते 40 सेकंद भाजून घेतलेली आहे. ऑलरेडी ती भाजलेलीच असते, भाजायची काही गरज नाही. पण आपण अगदी थोडंसं मॉइश्चर असेल तर ते कमी व्हावं यासाठी आपण अगदी गरम कढईमध्ये फक्त परतलेली आहे. फुटाण्याची डाळ देखील बाजूला काढून घेऊयात. आता त्यानंतर आपण अगदी एक 40 ते 50 सेकंद धणे भाजून घेणार आहोत. धणे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला धणे जास्त करपू देखील द्यायचे नाहीत. कढई तापलेली असते त्यामुळे अगदी 30 ते 40 सेकंद धणे भाजण्यासाठी लागतात. बघा धणे लगेचच छान असा रंग बदललेला आहे. धणे देखील बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर आपण जिरे घालूयात आणि ओवा घालूयात. तर जिरे आणि ओवा कढई गरम असते त्यावेळी आपण गॅस बंद करून भाजून घेणार आहोत. इथं तुम्ही पहा, इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये फक्त ओवा आणि जिरे घातलेले आहेत. अशा प्रकारे आपली भाजणी भाजून झालेली आहे. आता आपण ही भाजणी पहिल्यांदा टाकताना अशा पद्धतीने ताटामध्ये किंवा परातीमध्ये कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर ही भाजणी आपण घालून घ्यायची आहे. जर आपण डायरेक्ट स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये जर काढली तर त्याला पाणी सुटतं आणि आपली भाजणी मऊ पडू शकते. त्यामुळे आपली चकली देखील मऊ पडते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण ही भाजणी कॉटनच्या कपड्यावर घातलेली आहे. आता आपण ही भाजणी पूर्णपणे मिक्स करून घेऊयात आणि गिरणीवरून दळून आणूयात. इथं मी दळून आणलेल्या भाजणीचे 2 कप पीठ घेतलेलं आहे आणि आता या पिठामध्ये आपण अगदी 2 चमचे तेल घालणार आहोत. 2 कपासाठी 2 चमचे म्हणजे आपण पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ते 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि या तेलाचे कडकडीत मोहन या पिठावर आपण घालून घेऊयात. तेल गरम असल्यामुळे पहिल्यांदा आपण चमच्याने या पिठामध्ये हे तेल मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपण हाताने चोळून हे तेल पूर्ण पिठाला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घातलेले आहेत. नंतर 1 चमचा ओवा घालूयात आणि त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर घालूयात. पहिल्यांदा आपण हे कोरडे पदार्थ असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर इथं आपण कोमट पाण्याचा वापर करून घट्टसर हे पीठ मळून घेणार आहोत. हे पीठ आपण खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही तर घट्ट करायचं म्हणजे आपल्या चकलीला छान असे काटे देखील येतात आणि चकली छान खुसखुशीत होते. इथं पहा कोमट पाण्याचा वापर करून आपण हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. खूप जास्त सैलसर नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण अगदी 10 ते 15 मिनिटे याच्यावर झाकून रेस्ट करायला ठेवूयात. 15 मिनिटांनंतर हे पीठ आपण काढलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता आणि कोमट पाणी लावून याला थोडंसं मळून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर या पिठाचे आपण 2 भाग करून घेतलेले आहेत आणि हा गोळा परत थोडासा मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे लंबगोल करून आपण हा गोळा अशा प्रकारे साच्यामध्ये घालून घेऊया. तर पहिल्यांदा ही प्लेट घालताना जो काटेरी भाग असतो तो खाली जाईल आणि सॉफ्ट भाग अशा पद्धतीने वर येईल. अशा प्रकारे ही प्लेट साच्यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर हे पीठ आपण अशा पद्धतीने घालून घेऊयात की ज्यामुळे कुठेही हवेची पोकळी राहणार नाही. जर यामध्ये हवा राहिली किंवा हा पिठाचा गोळा थोडासा हलका दाबला गेला तर यामध्ये चकली तुटेल आणि चकलीला छान असे काटे देखील येणार नाहीत. त्यामुळे साच्यामध्ये पीठ घट्ट भरून हा साचा अगदी व्यवस्थित बंद करायचा आणि आता आपण याच्या चकल्या गाळून घेऊया. तर इथं पहा चकली गाळत असताना साचा खूप जास्त वर धरायचा नाही तर अशा प्रकारे थोडासा खालीच धरायचा आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा चकलीला छोटासा गोल करून घ्यायचा म्हणजे आपली चकली एकसारखी आणि गोल होते. इथं तुम्ही पहा अशा प्रकारे
आपली भाजणी आणि पिठांचे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे चकलीला किती छान अशी तार आलेली आहे आणि ही तार कुठेही तुटत नाही. छान असा चिकटपणा आलेला आहे. आणि आता इथं पहा, अशा प्रकारे आपली चकली छान अशी गाळलेली आहे आणि चकलीला शेवटचं जे टोक आहे ते अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तेलात सुद्धा आपली चकली सुटत नाही. तर इथं पहा, अशा प्रकारे पहिल्यांदा गोल करून घ्यायचा आणि मग त्यानंतर अशा प्रकारे साचा गोल फिरवत अशा प्रकारे वेढे द्यायचे. पहिला गोल व्यवस्थित झाला की नंतरचे देखील वेढे अगदी व्यवस्थित आणि एकसारखे होतात. अशा प्रकारे मी इतर देखील चकल्या गाळून घेतलेल्या आहेत. आता आपण या चकल्या तळून घेऊयात. इथं पहा, हे तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण चकली सोडलेली आहे. तर चकलीला छान असे तेलाचे बुडबुडे येत आहेत. इथं तुम्ही पहा, तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यानंतरच आपण यामध्ये झारा घालणार आहोत. तोपर्यंत आपण चकलीला अजिबात झारा लावणार नाही. जर आपण लगेचच चकलीला झारा लावला तर चकली तुटण्याची शक्यता असते. तर इथे तुम्ही पाहू शकता, तेलामध्ये देखील एवढी मोठी चकली करून सुद्धा तेलामध्ये कुठेही विस्कटलेली नाही. अशा पद्धतीने मीडियम टू हाय फ्लेमवर आता चकली तळून घ्यायची, म्हणजे चकलीला छान असा कुरकुरीतपणा येतो, खुसखुशीतपणा येतो. जर खूपच मंद आचेवर जर चकली तळली तर चकली मऊ पडण्याची शक्यता असते. इथं तुम्ही पाहू शकतात, चकलीला छान असे काटे देखील आलेले आहेत. अशा पद्धतीने आपली भाजणीची खमंग खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. आता ही चकली आपण छान अशी गोल्डन रंगावर तळून घेऊयात. आणि यामध्ये सगळ्या पदार्थांचं प्रमाण योग्य असल्यामुळे आणि आपली भाजणीची पद्धत आणि प्रमाण योग्य असल्यामुळे चकली कधीही मऊ पडत नाही. अगदी संपेपर्यंत अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते आणि अजिबात जास्त तेलसुद्धा पीत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपली खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी काटेरी चकली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.